Morning friends, today topic is that data acquisition system. Okay, आता what is meant by data acquisition system? Okay, in various industry. Okay, in various industry there are variation in temperature, temperature, pressure, voltage, current, frequency. Okay, there are numerous variation in these above signals. Okay, so and that is flow level, water flow level. Okay, so are converted into electrical signal. These types of various parameters is converted into electrical signal. Okay, using transducer, using transducer, and this data generated are stored. These data generated are stored. Okay, like you store some videos, photos in your mobile. So like in this way इंडस्ट्री मध्ये जे पण टेम्परेचर वैरी जो भी इंडस्ट्री में जो भी टेम्परेचर वैरी होता है वो जो टेम्परेचर है उसको हम इलेक्ट्रिकल सिग्नल में कन्वर्ट करते हैं. ओके, यूजिंग ट्रांसड्यूसर, और उसको हम स्टोर करते हैं. ओके, अब ये जो डेटा एक्विजिशन सिस्टम ये जो है ये क्या करता है, ये जो डिफरेंट डिफरेंट इन सिग्नल्स है, लाइक दिस इज द डिफरेंट डिफरेंट सिग्नल आर सेंस करता है. ओके, आर सेंस देन converted into suitable form for processing, storage and transmission. ओके, आता ये जो सिग्नल है ये सिग्नल को इलेक्ट्रिकल में कन्वर्ट कर दिया. उसको स्टोर करने के लिए सूटेबल फॉर्म में सिग्नल को तैयार करना पड़ेगा. तो सूटेबल फॉर्म में सिग्नल को तैयार करने के लिए डेटा एक्विजिशन सिस्टम का यूज़ करते हैं. ओके, और सूटेबल फॉर्म अपन किसके लिए यूज़ करते हैं, वो यूज़ करते हैं processing, then storage, then transmission. Processing, storage and समझला. ओके, parameters converted, transducer stored using data acquisition system for processing, storage and transmission. This is the this is the important एस्पेक्ट ऑफ डेटा एक्विजिशन सिस्टम. ये सबसे इम्पोर्टेंट इसका एक्विजिशन सिस्टम है. आपको इंटरव्यू में पूछा जा सकता है डेटा एक्विजिशन सिस्टम क्या करता है, तो वो टाइम पे बता देना चाहिए कि जो भी अलग अलग इंडस्ट्री में पैरामीटर रहते हैं, वोल्टेज, करंट, फ्रीक्वेंसी, फ्लो, ओके, टेम्परेचर, उसको इलेक्ट्रिकल में कन्वर्ट करते हैं. और इलेक्ट्रिकल में कन्वर्ट करने के बाद उसको स्टोर करने का है, किसके लिए, एनालिसिस के लिए, प्रोसेसिंग के लिए, ट्रांसमिशन के लिए. ओके, फॉर दिस ॲक्टिव्हिटी डेटा ॲक्विजिशन सिस्टम आर परफॉर्म दिस ॲक्टिव्हिटी. मतलब याला कन्वर्ट करतो तो याला म्हणजे या इलेक्ट्रिकल सिग्नलला या कन्वर्ट करतो तो कुठल्या फॉर्ममध्ये की ज्यामध्ये आपण स्टोरेज आणि प्रोसेसिंग करू शकतो. ओके, आता डेटा एक्विजिशन सिस्टमची ही ब्लॉक डायग्राम आहे. त्या ब्लॉक डायग्राम काय दिलं बघा, डिजिटल इनपुट, डिजिटल स्कॅनर, ॲनालॉग स्कॅनर, डी कन्व्हर्टर, डेटा प्रोसेसिंग मॉडेल, RS-232 कम्युनिकेशन कम्प्युटर, मॉडेम, RS-485 मॉडबस, अलाराम आउटपुट, डिस्प्ले. ओके, आणि इकडे आहे तुमचं प्रोसेसिंग युनिट, सिग्नल कंडिशनिंग, जे प्रोसेसिंग, ट्रान्सड्यूसर, टेम्परेचर, करंट, AC DC वोल्ट, फ्रिक्वेन्सी फ्लो, प्रेशर फ्लो, स्टोर्ड इन RPM. ओके, तो हे ज्याचं काय, दिस इज द बेसिक जनरल डायग्राम ऑफ डेटा प्रोसेसिंग युनिट. ओके, आता बघा यामध्ये काय होईल की तुम्ही पहिले तुम्ही डिजिटल इनपुट सिग्नल दिला. ओके, सिग्नल दिलं, मग त्या डिजिटल सिग्नलला आपण काय करू, तो स्कॅन करेल. म्हणजे त्याच्यात सपोज काही एरर वगैरे असतील किंवा काही सम पॅरामीटर दॅट इफेक्ट दिस सिस्टम. सो दिस स्कॅनर विल बी रेक्टिफाय these types of function. Okay, and it feedback to A to D converter, means this is analog, this is digital, and this digital signal is fed back to output of AD converter. This is the output of AD converter. Okay, and ॲनालॉग स्कॅनर काय करेल, ॲनालॉग सिग्नलला स्कॅन करेल, त्यातले नॉईस वगैरे त्यातला नॉईस वगैरे काढून टाकतील आणि ते त्याला डिजिटलमध्ये कन्वर्ट करतील. म्हणजे बघा, इथून एक आला सिग्नल डिजिटल, इथून एक आला एक सिग्नल डिजिटल, दोन डिजिटल सिग्नल इथे
तुमचे आले. ओके, मग त्या दोन्ही डिजिटल सिग्नलला काय करेल, आपण काय करू, प्रोसेस करू. म्हणजे याच्यामध्ये आपण प्रोसेसमध्ये काय करू, डेटा प्रोसेसिंग मॉड्यूल काय करेल की तो जो सिग्नल आहे त्या सिग्नलचा ॲव्हरेज काढू आपण. ॲव्हरेज, समिंग म्हणजे ॲडिशन करू, लिमिट, फिक्सिंग, म्हणजे त्या सिग्नलवर आपण वेगवेगळे ऑपरेशन्स करू. प्लस, मायनस, डिफरन्शिएशन, निगेटिव्ह, ॲव्हरेज, मीन पण येतो बघा, मीन, मीडियम, असे आपण वेगवेगळे त्यावर काय करू, मॉड्यूल आपण अप्लाय करू. ओके, हा ब्लॉक अप्लाय करेल. ओके, मग ते मॉड्यूल अप्लाय केल्यानंतर आपल्याला ते सिग्नल ट्रान्सफर करायचं आहे कम्प्युटरला. कशाला, कम्प्युटरला सिग्नल ट्रान्सफर, इथून सिग्नल जे आला आहे ते सिग्नल आपण याला ट्रान्समिट करायचं आहे. तर यासाठी आपण ही जी आहे म्हणजे सिरियल बस आहे, RS-232 एक वायर असतो जो आपण कम्युनिकेशनसाठी यूज करतो फॉर कम्युनिकेशन. तर तशा टाईपचा हा वायर आपण RS-232 ब्लॉक यूज केला आहे फॉर ट्रान्सफरिंग सिग्नल फ्रॉम डेटा प्रोसेसिंग मॉडेल टू कम्प्युटर. ओके, तो हे झालं एक त्याचं इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. नंतर आहे तुम्ही याच्यात यूज केला आहे, आता हा जो डेटा ट्रान्समिशन आहे, हा डेटा ट्रान्समिशन आपण 485, मग हे बघा डेटा प्रोसेसिंगनी 4 ब्लॉक कनेक्ट केले आहे, मॉडेम, अलाराम, आउटपुट, डिस्प्ले. आता जो पण सिग्नल इथे आला मग तुम्हाला अलार्म बीप वाजेल की सिग्नल आला आहे, तुम्ही बघा सिग्नल किती आला आहे. ठीक आहे, मॉडेम काय करेल, तुमची सपोज काही त्यामध्ये काही फॅसिलिटीज वगैरे तुम्हाला ॲम्प्लिट्यूड म्हणजे मॉड्युलेशन डिमॉड्युलेशन करायचं आहे सिग्नलला, तर तुम्ही मॉडेम यूज करू शकता. आधी इंटरनेट कनेक्टिव्हिटीला पण मॉडेम आपण यूज करत होतो. ओके, तशा प्रकारचे ते काम करेल. त्यानंतर आपण यामध्ये बघा एक यूज केला आहे. आता ही जी आहे ही सेक्शन म्हणजे काय, ही जी तुमची क्वांटिटी आहे, या क्वांटिटी इथे राहील. ते कुठल्या फॉर्म राहतील, ॲनालॉग फॉर्ममध्ये राहतील. मग त्यांना आपण डिजिटलमध्ये कन्वर्ट करू, मग त्याला कम्प्युटरवर डिस्प्ले करू, डेटा प्रोसेसिंग युनिट पण त्यावर डिस्प्ले करेल. मग अशा थ्रू काय करू आपण, इट मीन्स दॅट अशा म्हणजे इन दिस वे वी कॅन कन्वर्ट दिस क्वांटिटी, म्हणजे व्होल्टेज, करंट, टेम्परेचर, फ्लो, फ्रिक्वेन्सी, याला आपण कन्वर्ट करतो इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. आणि त्या इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याला आपण स्टोरेज, ट्रान्समिशन किंवा प्रोसेसिंगसाठी आपल्याला यूज करायचा आहे. तर त्याला एक सुटेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर हा जो इलेक्ट्रिकल सिग्नल आहे ना, या सिग्नलला सुटेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणून आपण काय यूज केलं आहे, डेटा ॲक्विजिशन सिस्टम. समजलं, इलेक्ट्रिकल सिग्नल आहे त्याला आपण असा फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आहे की जो आपण सिग्नल स्टोअर करू शकू, मग त्याला आपण डेटा ॲक्विजिशन सिस्टम आपण यूज करतो. ओके, सिम्पल वर्किंग डायग्राम आहे. आता याचे काही ऑब्जेक्टिव्ह आहे. व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ डेटा ॲक्विजिशन सिस्टम. ओके, आता बघा, परफॉर्म सिग्नल कंडिशनिंग ऑन इनपुट सिग्नल. ओके, सिग्नल कंडिशन तुम्हाला शिकवलं होतं लास्ट लेक्चरला. बघा सिग्नल कंडिशनिंग म्हणजे काय. नंतर आहे बफरिंग द इनपुट सिग्नल फ्रॉम ट्रान्सड्युसर. ओके, आता बफरिंग म्हणजे काय असतं की लोडिंग इफेक्ट एक प्रॉब्लेम असतो. काय असतो, लोडिंग इफेक्ट एक प्रॉब्लेम असतो, तो आपण बफर थ्रू रिमूव्ह करतो. ओके, तर तो जो प्रॉब्लेम असतो लोडिंग म्हणजे ते एक टाईपचा जास्त लोड वाढल्यामुळे तो ट्रान्सड्युसरमध्ये प्रॉब्लेम होतो. तो प्रॉब्लेम आपण त्यातून काय करतो, रिमूव्ह करतो. नंतर आहे कन्वर्टिंग ॲनालॉग इंटू डिजिटल सिग्नल. हे माहिती आहे, हे झालं. नंतर आहे लोडिंग इफेक्ट तुम्हाला सांगितलं बघा इथे बफरिंगच्या वेळेस. नंतर आहे ॲनालॉग ऑपरेशन लाईक प्रॉडक्ट रेशो डिफरंट. हे बघा हे आहे ते हा पॅरामीटर. म्हटलं तुम्हाला हा सेक्शन काय करतो, डेटा प्रोसेसिंग सेक्शन. डेटा प्रोसेसिंग काय करतो म्हटलं, ॲव्हरेज काढतो, मीन काढतो, सम काढतो, फिक्सिंग करतो, मीडियम काढतो. तर अशा प्रकारचे जे ऑपरेशन्स आहे ते ऑपरेशन्स काम करायचं कोणाचं आहे, म्हणजे याचा ऑब्जेक्टिव्ह आहे या डेटा ॲक्विजिशन सिस्टमचं काय आहे, ही डेटा ॲक्विजिशन सिस्टम जी आहे दिस डेटा सिस्टम हॅव अ ऑब्जेक्टिव्ह लाईक टू मेंटेन दिस टाईप्स ऑफ सिग्नल कंडिशनिंग. ओके, so this is the objective of signal conditioning system. Then we see there are types of data acquisition system. First type is single channel, another type is multi channel. This is a very important question asked in every exams, that what are the different types of data acquisition system. Okay, there are two types, single channel and multi channel. Okay, keep in mind, asking to exam 2 marks also, 2 marks क्वेश्चन. और तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की डेटा ॲक्विजिशन सिस्टमचे टाईप सांगा किती आहे, सिंगल चॅनल, मल्टी चॅनल, आणि त्यापैकी तुम्ही कुठला पण एक एक्सप्लेन करा. सांगेल तो, म्हणजे तुम्ही सिंगल चॅनल एक्सप्लेन करा किंवा मल्टी चॅनल एक्सप्लेन करा. तर तुम्हाला दोघांचं पण काय असायला पाहिजे, वर्किंग प्रिन्सिपल माहिती असायला पाहिजे. ओके, तर आपलं हे टोटल झालं आजचं. नेक्स्ट लेक्चरला आपण बघू की सिंगल चॅनलमध्ये काय फरक आहे,
आणि मल्टी चॅनलमध्ये काय फरक आहे. तर तुमचं जे असाइनमेंट आहे ते असाइनमेंट काय आहे की तुम्हाला डेटा ॲक्विजिशन सिस्टम काय आहे हे तुम्हाला तुमच्या असाइनमेंटमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. आणि याचे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला लिहायचे आहे. ठीक आहे. हे तुमचं काय असाइनमेंटमधले प्रश्न आहेत. ओके. थँक्यू.